आता नेत्यांच्या नातेवाईकांचं काय झालंय, नेमके ते कुठे आघाडीवर कुठे पिछाडीवर आहेत ते आपण पाहूयात। नेत्यांचे नातेवाईक न्हावरे शिरूर माजी आमदार बापूराव पाचरणेच्या पत्नी मालती पाचरणे या पराभूत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालंय हे आपण बघतोय। त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक पाटील हे विजयी झालेत। त्यानंतर नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आपण बघतोय राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे पराभूत झालेत। ही मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली होती, तरी त्यांचे पुत्र जीवन जानकर हे पराभूत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। याच उत्तम जानकर यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून आल्यानंतर सुद्धा ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। अलिबागमध्ये शेकापला धक्का बसलाय, शिवसेनेनं तिथं मुसंडी मारलेली आहे। गेल्या काही दिवसात आपण बघतोय की त्यांच्यातला जो शेकापा आणि शिवसेनेतला संघर्ष हा सातत्याने वाढताना दिसला होता। एका जागेवर राष्ट्रवादी उमेदवार विजय झाला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा शिवसेनेनं तिथं धक्का दिलेला आहे। अलिबागमध्ये शेकापला धक्का, शिवसेनेची मुसंडी आहे आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे आमदार यांच्यातनं साधा विस्तव सुद्धा जात नाहीये। अशा वेळी या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचा? अलिबाग हा कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। आजही राज्यामध्ये शेकापचे जे काही मोजके बालेकिल्ले उरलेले आहेत किंवा शेकाप ज्या मतदारसंघात आता जिवंत आहे त्यापैकी अलिबाग आहे आणि त्या अलिबागमध्ये सुद्धा शेकापला मोठा धक्का बसलाय। तर आपण बघतोय की अलिबागमध्ये शेकापला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेने अलिबागमध्ये मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण बघतोय अलिबागमधून समोर आलेली आहे। त्यानंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नेमकी आकडेवारी कुठे काय आहे आणि कुठल्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत, किती जागांवर कुठला पक्ष आघाडीवर आहे। रायगडची आकडेवारी आपण बघतोय। रायगडमध्ये भाजप फक्त 3 जागांवर आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे, तर रायगडमध्ये शिंदेची शिवसेना 15 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंतर आपण बघतोय पुढचा पक्ष शिवसेना युबीटी 0 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रायगडमधून। त्याचबरोबर शेकापला देखील 0 जागा तिथे मिळालेल्या आहेत। अजून कुठल्याही पक्षाला, इतर पक्षाला तिथे खातं अजून उघडता आलं नाही। आपण बघतोय शिंदेची शिवसेना मात्र रायगडमध्ये आघाडीवर आहे। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आकडे आपण पाहतोय, कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण मुसंडी मारताय, तर स्वाभाविकपणे सत्ताधारी पुन्हा या निवडणुकीत सुद्धा पुढे दिसत आहेत। सिल्लोडमधील घाटनांद्रात आशाताई गाडेंचा विजय झालेला आहे। सिल्लोडच्या घाटनांद्रामध्ये आशाताई यांचा विजय झालेला आहे। सिल्लोडमधील हा शिवसेनेचा विजय निश्चितपणे एक प्रकारे अब्दुल सत्तार यांच्यासाठी एक महत्त्वाचा विजय म्हणावा लागेल, कारण अब्दुल सत्तार यांच्या खांद्यावरती सिल्लोडची सगळी जबाबदारी ही पक्षानं सोपवलेली होती आणि त्यामुळे हा विजय, त्याचं श्रेय त्यांच्या खात्यात जातं। निश्चितच सिल्लोडमध्ये घाटनांद्रामध्ये शिवसेनेचा मोठा विजय झालेला आहे। आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा सिल्लोडमध्ये पणाला लागलेली होती आणि आपण बघतोय की सिल्लोडमध्ये मोठ्या पद्धतीने शिवसेनेला विजय मिळतोय। घाटनांद्रामध्ये आपण बघितलं की शिवसेनेच्या उमेदवार या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर आपण बघूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आकडेवारी काय सांगते। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय चित्र आहे ते पाहूयात। भाजप 16 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 16, म्हणजे दोन्ही पक्ष हे समान जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 5, शिवसेना युबीटी 6 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की काँग्रेसला देखील 2 जागा या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये मिळवता आलेल्या आहेत, तिथे ते आघाडीवर आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालेलं असताना धाराशिवमध्ये समाजवादी पक्षानं खातं उघडलेलं आहे। तर समाजवादी पक्षाला जो उत्तर प्रदेशमधला हा पक्ष, पण धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये बहीण भाऊ हे विजयी झालेले आहेत। मंगळूर झेडपी गटातून सीमा कृष्णा रोजकरी विजयी झालेले आहेत। धाराशिवमध्ये समाजवादी पक्षानं हे खातं उघडल्यानं त्यांच्यासाठी हा ग्रामीण भागातून एक सुखद धक्का म्हणावा लागेल।
निश्चितच तर धाराशिवमध्ये एक मोठी बातमी समोर येते। धाराशिवच्या जिल्हा परिषदेमध्ये बहीण भाऊ हे विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठे पती पत्नी विजयी झाल्याचं चित्र आपण पाहिलं। आता धाराशिवमध्ये मंगरूळ झेडपी गटातून सीमा कृष्णा रोचकरी या विजयी झाल्याचं चित्र आपण पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये समाजवादी पक्षानं आपलं खातं उघडलेलं आहे। वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय। 4 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार हे वेल्हामधून विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एका जागेवर फक्त भाजपचा उमेदवार विजयी झालाय। 4 पैकी 3 जागा या राष्ट्रवादीने मिळवलेल्या आहेत। मोठी बातमी आपल्या समोर येते। वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवलाय। तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने ही मोठी सहानुभूतीची लाट आपल्याला आलेली पाहायला मिळते।